ज्यामध्ये मॅडम रेश्मा, योगेश पाटील, गोरक्षनाथ साळुंखे, सरफराज अन्सारी आणि ऑफकोर्स माझी पत्नी डॉक्टर मनीषा. तर त्यांच्यामुळं मला जे पूर्वीचं जे स्वप्न अधुरं राहिलं होतं त्यावेळेस काही करावं असं वाटलं, तर ते परत काय तर आम्ही ध्यास सोशल फाउंडेशनची पूर्वी स्थापना केली. आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की सर्वजण टॅलेंटेड होते. उदाहरणार्थ मॅडम रेश्मा 10वी-12वीत मेरिटमध्ये होत्या, डॉक्टर मनीषा डॉक्टर होत्या, योगेश पाटील बँकिंग सेक्टरमध्ये होते, सर्व शिकले सर्व होते. त्याला ध्यास सोशल फाउंडेशनची स्थापना करून त्याला लागणारा जो फंड आहे तो कुठल्याही गव्हर्नमेंट एजन्सीकडनं न घेता किंवा प्रायव्हेट किंवा सोसायटीकडनं चॅरिटी न घेता त्यासाठी करता आपण स्वतःच एक्सलन्स ग्रुप ऑफ कंपनीज उभारावी असा आमचा त्यावेळेचा निर्णय ठरला. आणि त्यामध्ये पहिली कंपनी आम्ही एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ही उभारली. आणि त्यानंतर मग 1 वर्षाने एक्सलन्स IT सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही. आणि त्या पद्धतीने आमच्याकडे शुभारंभ झाला. पहिले ध्यास सोशल फाउंडेशन आणि सोशलचा जो ध्यास होता तो आम्ही पूर्वी घेतला आणि त्यानंतर मग उद्योगाला सुरुवात केली. आपण आता बोलताना म्हणालात की डॉक्टर अब्दुल कलामांची भेट झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन तुम्हाला या कामाकडे वळावंसं वाटलं. नेमकं त्यांचं व्यक्तित्वाचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवतं? त्यांचा एक प्रोग्राम मी बघत होतो आणि एक अगदी काय तर 9व्या वर्गातला मुलगा उभा राहिला आणि त्यांनी असं म्हटलं की मी देशासाठी काय करू शकतो, मी देशासाठी काय करू शकतो, मी अगदी काय तर 9वीतला एक मुलगा आहे आणि मी काय करू शकतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले की बघ तू स्टुडंट आहे ना, तर सर्वात पहिले तुझं कर्तव्य आहे शिक्षण घेणं. शिक्षणात जर एक्सलन्स तू दाखवलं तरच तू काय तर प्रामुख्यानं चांगलं केलं असं तुला वाटू शकतं. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट ज्या क्षेत्रात तू काम करू शकतो ते सर्वात चांगलं केलं पाहिजे. म्हणजेच आपण जे काही करतो ते उत्कृष्ट करावं, एक्सलन्स करावं, हे पहिली क्वालिटी त्यांनी मला त्यावेळेस दिसली. सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी म्हटलं की आई वडील आहेत, श्रीमंत असतील किंवा जेवढे असेल तर कमीत कमी एका मुलाची तुझ्याच बरोबर तुझ्या शाळेमध्ये एक मुलगा जर असेल तर त्याच्या शिक्षणाची जबाबदारीमध्ये तुझ्या आई वडिलांचा सहभाग होऊ शकत असेल त्याच्यासाठी आई बाबांना कन्व्हिन्स कर. तिसरी गोष्ट त्यांनी हे म्हटली की जर आजूबाजूला शाळेच्या बाजूला किंवा आपल्या सोसायटीमध्ये एक झाड जरी लावू शकलं तू तरी सार्थक होईल. अशा ह्या 3 गोष्टी त्यांनी अगदी सहज शब्दात सांगितलं की बाबा कशा पद्धतीने करतो. त्यांचा हा आगळा वेगळा करतो मला फार वाटलं. आणि ते एक्सलन्स, समाज आणि तेच एन्व्हायरमेंट मी आज घेऊन समोर जातो. ग्रुप ऑफ कंपनीचं नाव देण्यामागेही या सर्वोत्तमतेचा ध्यास यातनंच हे नाव आलं. बरोबर. जनरली नाव ठेवताना बऱ्याचदा असं होतं की बाबा पर्सनल नाव किंवा कुठलं असं न ठेवता आम्हाला असं वाटलं की एक्सलन्स हे त्याचं मूल्य आहे आणि कुठलंही मूल्य हे त्याचं कोणावरचा हक्क नाही आहे. ॲक्च्युली ज्यावेळेस मूल्य असतं, जसं उदाहरणार्थ रिलायन्स एक म्हणतो आपण म्हणजे आत्मनिर्भरता, तसंच एक्सलन्स म्हणजे सर्वोत्कृष्टता. आणि त्याचंही इट्स नॉट म्हणजे त्याचं म्हणणं असं नाही की बाबा परफेक्शन, इट्स अ कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट इन अ सेल्फ प्रॉडक्ट अँड सर्व्हिस. म्हणून त्यावेळच्या काळामध्ये आमच्या सर्वांना काय तर नावामध्येच काय तर ते असलं पाहिजे. माझ्या सहित तर माझे जेवढे काही मित्र आहेत तर आमची टीम एक्सलन्स यांना त्या नावामध्ये जर त्याचा परत परत ध्यास व्हावा आणि समोर ते दिसावं की बाबा प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वतःमध्ये आत्मबदल घडून आणला पाहिजे, प्रत्येक वेळा आपल्या प्रॉडक्टमध्ये बदल घडून आणला पाहिजे, प्रत्येक वेळा आपल्या काय सर्व्हिसमध्ये बदल घडून आणला तर आपण एक्सलन्सच्या दिशेने वाटचाल करू शकतो. शेतीमध्ये डॉक्टरेट मिळवणारे आपण त्यातनं या विविध क्षेत्रातल्या कामांकडे वळलात. या विविध कामाची संपूर्ण माहिती, संपूर्ण त्याच्याविषयीचा अभ्यास हा कामं करत 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 गेला का त्यातले तज्ज्ञ सहकारी निवडून त्यांच्या सहकार्यांना वाढवत गेला? माझी एक फिलॉसॉफी आहे की मला असं वाटतं की मला काहीच माहित नाही. म्हणजे मी जरी ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर काय तर बिझनेसमध्ये शिकलो, मला एवढंच माहीत होतं की ते ध्येय आहे आणि हे काय तर करायचं आहे एवढंच आम्हाला माहीत होतं आणि माझ्या सर्व सवंगड्यांना सुद्धा सर्व मित्रांना. त्यानंतर टेक्निकल गोष्टी किंवा त्यासाठी नॉलेज लागणारं भरपूर लोकांनी काय तर मला मदत केली. भरपूर सुरुवातीपासून काय तर बऱ्याच लोकांनी मला मदत केली. त्याही पूर्वी काय तर मला असं वाटतं की म्हणजे इथपर्यंत येईपर्यंत माझी बहीण मालाबाई त्यांचं भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या याच्यामध्ये, माझी आई त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर इथं ज्यावेळेस काय आम्ही सुरुवातीला बिझनेस सुरू केला तर बऱ्याच लोकांनी काय तर मला मदत केली, शिकवलं अक्षरशः त्यामध्ये कसं करावं. आणि त्यानंतर काही म्हणजे जवळजवळ 2 वर्षापूर्वी मी एका व्यक्तीला भेटलो
आणि त्यांचं नाव मिस्टर संजय चतुर्वेदी. त्यांना मी बिझनेस कोच म्हणून काय तर मी त्यांच्यासाठी समरस झालो, तर त्यांना मी आत्मसमर्पण केलं आणि माझ्या सर्व टीमने केलं. त्यानंतर 1 दिवसापूर्वी अजून दुसरे बिझनेस कोच मिस्टर मनीष गुप्ता, त्यांना सुद्धा मी आत्मसमर्पण केलं. आणि मला एवढं वाटते की शिकायची इच्छा जर असेल जे आमच्या सर्व टीममध्ये आहे, तर मग स्काय इज लिमिट. मला एक सांगा, तुम्ही आता वेळोवेळी तुमच्या कामाचा उल्लेख, यशाचा उल्लेख करत असताना तुमच्या अन्य 5 संचालकांचा आवर्जून उल्लेख करत असता. यांची निवड करताना जुने सहकारी, जुने मित्र, जुने विद्यार्थी काळातले बरोबर ते यातनं केवळ निवड केली गेली का त्यांच्यात असलेली गुणवत्तेचं वैविध्य कंपनीला उपयोगी पडावं? मला ज्यावेळेस आम्ही एकत्र भेटलो तर त्याहीपेक्षा गुणवत्तेपेक्षा जास्त काय तर मी ध्येयाला महत्त्व दिलं. त्याला समर्पण किती आहे आणि विश्वास किती एकामेकावर, आणि त्या विश्वासातनंच काय तर हे सर्व काय तर उभं राहिलं. फक्त एकच गोष्ट ती म्हणजे ट्रस्ट आणि ट्रस्ट आणि ट्रस्ट आणि ट्रस्ट. विश्वास एकामेकांचा तो फार जबरदस्त होता. सुरुवातीला कोणाला ना मला माहित होतं की मी काय करणार ऍक्च्युली, ना मॅडम रेश्माला माहित होतं सेल्स काय असतो, ना योगेश पाटलांना माहित होतं किंवा लँड एक्विजिशन काय असतं, कोणाला काही माहित नव्हतं. पण आज 5 वर्षाच्या काळामध्ये ते प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आणि आज सर्वच जण आम्ही प्रत्येक आपापल्या याच्यामध्ये ते तज्ज्ञ असं म्हणू शकतो. या 5 वर्षाच्या काळामध्ये आपलं जे यशापयश आहे, आपली लढण्याची जिद्द आहे आणि आपलं जे सामाजिक भान आहे आणि त्याला समाजानं दिलेला प्रतिसाद आहे, या अनुभवावर या आपल्या परस्परातल्या गप्पाच्या शेवटाला मोजक्या शब्दात काय सांगा? मी एवढंच म्हणू शकेल की समोरचा जेवढं काही आयुष्य आहे तर प्रत्येक माणसाचं, आपण ह्या पृथ्वीतलावर जर आलो तर एक उद्देश असतो आणि तो उद्देश नेहमीच काय तो माणसापेक्षा मोठा असतो. म्हणजे त्याने काही करायचं असेल तर आपण लग्न, शिक्षण, मुलं बाळ हे सर्वच जण करतात, पण त्याहीपेक्षा आपण जर जन्म नसेल तर त्यापेक्षा एक मोठा काहीतरी उद्देश असतो. जसं एक मधमाशीचं सुद्धा एक तर फार मोठा उद्देश आहे. एक मधमाशी जर ह्या जगातून नष्ट झाली तर मला वाटतं की आपल्याला अन्न भेटणार नाही. तसंच प्रत्येक माणसाचा एक उद्देश असतो आणि त्या प्रत्येक माणसाला जेव्हा तेव्हा तो कळला तर मला वाटतं त्याचं जीवन सार्थक होत आहे. आणि मला आनंद होतोय की वयाच्या 35व्या वर्षी मला त्याची उलगडा झाला आणि मी ते आता आत्मसात केलं आणि माझ्या सर्व मित्रांच्या सहाय्याने आम्ही पुढच्या विजन 2020च्या दिशेने वाटचाल करतो. वा, तुम्हाला मनपूर्वक आगामी काळासाठी शुभेच्छा देतो. आणि यानंतर मी आपल्या ध्यास आणि लीगच्या उपाध्यक्षा, सेल्स अँड मार्केटिंगच्या संचालक, एक्सलन्स शेल्टर्स आणि एक्सलन्स IT सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड याच्या सेल्स अँड मार्केटिंगच्या संचालिका रेश्मा मॅडम, रेश्मा हवीते यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. रेश्मा मॅडमचं मनपूर्वक स्वागत. उत्तम नेतृत्व गुण असलेल्या, व्यवस्थापकीय कौशल्य असलेल्या, सामाजिक भान, जाणीवा, मूल्य याची सतत या गोष्टी मानणाऱ्या, पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये BTech झालेल्या मुलांच्या पुनर्वसनाचं काम शिवाजीनगर रिमांड होमच्या माध्यमातून करत प्रबोधन करणाऱ्या, फेमिनासाठी सामाजिक प्रश्नांवर लेखन केलेल्या आणि NGO आणि स्वयंसेवकांना एकत्रित करून सामाजिक काम करण्याची भूमिका मांडणाऱ्या रेश्मा मॅडमसाठी आपण टाळ्या देऊया. तुम्ही या ग्रुपला कशा जॉईन झालात आणि जॉईन झालात त्यावेळेला मनात असलेलं काम करण्याचं स्वप्न आणि 5 वर्षातली वाटचाल याच्यामध्ये कसा फरक पडत गेला, तुम्ही काय सांगा? जॉईन म्हणजे डॉक्टर मनीषा आणि आम्ही एका सेमिनारमध्ये भेटलो. त्याच्यानंतर त्यांच्यामुळे मी डॉक्टरांना भेटले आणि मेजरली तेव्हा माझं TCSचं जॉईनिंग होतं. तर सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळं सॅटर्डे संडे हॉलिडे आणि ते माझ्या सिनियर्सचं शेड्यूल पाहिलं होतं. मला तसं नव्हतं पाहिजे आणि पहिल्यापासून इंजिनिअरिंग अशी पॅशन नव्हती, सोशल वर्क ही पॅशन होती. तर डॉक्टरांना भेटल्यानंतर ही वॉज इन द सेम माइंडसेट
4-5 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यानंतर एका माणसाची अवस्था कशी होते, ज्याला स्वतःचं काहीतरी करायचं असतं किंवा समाजासाठी काहीतरी करायचं असतं. तर समाजासाठी काहीतरी करावं हे कॉमन प्लॅटफॉर्म आमच्या सगळ्यांमध्ये होतं. त्यासाठी आम्ही ध्यास सोशल फाउंडेशन आधी सुरू केलं. 1 वर्ष ऑलमोस्ट ध्यास सोशल फाउंडेशनचंच काम केलं. पण तेव्हा असं वाटलं की सामाजिक कार्य करत असताना नुसतं त्या कार्यामध्ये नैपुण्य येऊन गरज नाही आहे. त्याला फंड्स लागतात, त्याच्यासाठी बऱ्याच गव्हर्नमेंट ग्रँट्स लागतात आणि फंड्स हे दरवेळी गव्हर्नमेंटकडं किंवा बाहेरून मागवण्यापेक्षा जर आपल्यामध्ये टॅलेंट आहे तर आपण का कंपन्या उभ्या करू नये. आपण जर या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आर्थिक याच्यात जास्तीत जास्त हातभार लावला तेवढाच सामाजिक ग्रोथ पण त्या प्रपोर्शनेटली होऊ शकते. तर ग्रुपची स्थापना पहिल्यांदा ध्यास सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून झाली आणि त्याच्यानंतर फंड उभे करण्यासाठी 1 वर्षानंतर आम्ही ध्यास एक्सलन्स शेल्टर्सची पहिली कंपनी काढली, त्याच्यानंतर दुसरी कंपनी IT आणि त्याच्यानंतर लीफ फाउंडेशन. तर मेन उद्देश ह्या सगळ्यांच्यामध्ये बऱ्याचदा असं असतं, बऱ्याच कॉर्पोरेट उभ्या राहतात आणि त्याच्यानंतर त्यांचा CSR फंड म्हणून येतो. आमचा मेन उद्देश हा समाजाला आपलं देणं आहे, या उद्देशातून सगळं काही उभं राहिलं. मला एक सांगा, सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. तुम्ही ज्या बॅकग्राऊंडमधून आलेला आहात, तुम्ही ज्या शैक्षणिक पार्श्वभूमीतनं वाढलेला आहात, या पार्श्वभूमीवर तुम्ही अधिक जाणीवपूर्वक कोणाला मदत करायची याचा क्रायटेरियाही ठरवलेला असेल ना. सामाजिक काम करताना ज्यांच्यासाठी मदत करायची ती पात्र असलेली व्यक्ती आणि संस्था असायला हवं. ही निवड कशी ठरवली? म्हणजे माझं स्वतःचं हे पहिल्यापासून एक एम होतं की एक एशियन NGO हा प्लॅटफॉर्म असायला पाहिजे. कारण मी कॉलेजमध्ये असताना आमच्या याच्यामध्ये स्पंदन नावाचा एक CSR आहे COEPमध्ये. तर त्याच्यामधून बऱ्याच NGO पाहिले आणि प्रत्येक NGOचे स्वतःचे एक चॅलेंजेस असतात. कोणी चाइल्ड एज्युकेशनमध्ये काम करत असेल, कोणी वुमनमध्ये, कोणी हेल्थमध्ये. प्रत्येकाचे चॅलेंजेस ॲट अ सर्टन लिमिट येतातच. आणि जर ती सगळी लोकं त्यांच्या कामात एक्सपर्ट आहेत तर त्यांना गाईड कोण करणार. म्हणजे बऱ्याच मोठमोठ्या काम केलेल्या NGO आम्हाला अशा आढळल्या की ज्यांच्यामध्ये त्यांना मेन माहिती नाही की आपल्याला सर्टिफिकेशन कुठलं पाहिजे किंवा टॅक्सेशनमध्ये आपला कुठल्या स्लॅबमध्ये जातो किंवा बऱ्याच NGO खूप चांगल्या फंड रेज करू शकतात पण त्यांना तसं प्रेझेंटेबल कोणी मिळत नाही. तर यातून आम्हाला असं वाटलं की रॅदर दॅन स्वतःचं एखादं स्पेशलायझेशन करण्यापेक्षा ध्यास सोशल फाउंडेशन म्हणजे फक्त महिलांसाठी काम करतं किंवा चाइल्डसाठी, त्यापेक्षा आपण एक असा प्लॅटफॉर्म तयार करूया ज्याच्यातून सगळ्या NGOजची चॅलेंजेस ॲड्रेस होतील. आणि त्यातून आम्ही सर्व NGO हा कन्सेप्ट काढला, ज्याचं बरंचसं डिटेलिंग पुढच्या कार्यक्रमामध्ये समजेलच आम्ही त्याच्या अंतर्गत काय करतो. पण याचा मेन उद्देश हा आहे की NGOजची चॅलेंजेस ॲड्रेस करणं आणि त्यांना लागणारं प्रत्येक प्रकारची ट्रेनिंग देणं. यावर्षी आम्ही गोदरेजकडून बऱ्याचशा कॉर्पोरेटना पण एकत्र करतो. आम्ही स्वतः तर फंडिंग करतो, प्लस त्यांना गाईड करतो. प्लस बऱ्याच अशा कंपन्या आहेत, MNCs आहेत, लाईक सिमॅन्टेक आहे आमच्याबरोबर, गोदरेजनी सध्या टायअप केलेलं आहे की या NGOजना सपोर्ट करणं. कारण त्यांना CSR पण कुठं ना कुठं तरी द्यायचंच असतो. तर कोणत्या NGOज आहेत ज्यांना खरंच गरज आहे. तर आम्ही तळागाळातल्या अशा एकूण आज या वर्षापर्यंत 82 NGOज काढलेल्या आहेत की ज्यांना काय काय गरजा आहेत त्या आम्ही साईडला ठेवल्या आणि त्याप्रमाणे आम्ही कॉर्पोरेट टायअप्स त्यांना करून देत आहोत. तर तो मेन आमचा उद्देश आहे. मला एक सांगा, बऱ्याचदा असं होतं की काही मोजक्या अपवादात्मक काम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या NGOमुळे एक समज सर्वसामान्य भारतातल्या नागरिकांमध्ये असं आहे की परदेशस्थ मदतीवर NGO स्थापन करून स्वतःचं कल्याण साधायचं. आपला NGOच्या एवढ्या सगळ्या वाटचालीतला अनुभव काय सांगतो? याच्यामध्ये बऱ्याच अशा NGO समोर आल्या म्हणजे, पण ॲट द एंड ऑफ द डे चॅरिटी कमिशनर आणि बरेच जे लिगल फ्रंटवर पण काम करणारी लोक आहेत ते आमच्या NGOजच्या पॅनलमध्ये कन्सल्टंट्स म्हणून आहेत. त्यामुळं अशा काही ब्लॅकलिस्टेड असतील किंवा हे असतील ती बरीचशी नावं मला आधी माहीत असतात. त्यामुळं आम्ही जे वर्कआउट करतो तर त्यांचं सगळं लिगल डॉक्युमेंटेशन क्लिअर करून करतो. आणि फक्त असं नाही की त्यांचं आमच्या सर्व NGOवर त्यांचं नाव टाकलं आणि फोटो टाकले. आमची ध्यासची टीम ॲक्च्युअल त्यांच्या लोकेशनला व्हिजिट करते, त्यांचं काम रिअली काय चालू आहे ते पाहते. त्यांनी जेवढी लिहिलेली आहेत म्हणून त्यांना ग्रँट असेल जर 17 मुलं ठेवायची अनाथालयामध्ये तर त्यांनी 17च ठेवली आहेत का हे बघते. म्हणजे त्यांची जेन्युनिटी काय आहे हे आम्ही आधी चेक करतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना सपोर्ट चालू करतो. 5 वर्षाच्या वाटचालीमध्ये यशाची वाटचाल जी होत गेली आणि ज्या पद्धतीने नवनव्या कंपन्या आपण वाढवत गेलेल्या आहात, याच्या मागे नेमकं आयोजकांचं, तुमचा मुख्य सूत्र सांभाळणाऱ्यांचं मनातलं सूत्र काय आहे? कशा पद्धतीने वाढवत गेले? मुख्य सूत्र म्हणायचं झालं तर व्यवस्थापकीय सूत्र सांगितलं तरी चालेल. म्हणजे आम्ही सगळेजण एकाच गोष्टीवर खूप जास्त विश्वास ठेवतो, पीपल पॉवर. दॅट इज द वन ऑफ द ग्रेट स्ट्रेंथ एक्सलन्सची आज आहे ते. म्हणजे आज आमची 120 जणांची टीम आहे.
दॅट इज ओनली बिकॉज की एकाने काम शक्य होत नाही किंवा डॉक्टर नरेश मी किंवा आम्ही फक्त 5 जण असून नाही होत. आज हा प्रोग्राम घडवून आणण्यासाठी बॅकस्टेजलाही खूप जण आहेत. तर ॲट द एंड ऑफ द डे ती टीम आणि लोकांचीच पॉवर कामाला येते पुढे जाताना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं करत असताना आमच्या मुळाशी कुठेतरी एक असताना आम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो जे काही आयुष्यात होतं. म्हणजे आम्ही आज जिथं कुठं आहोत ते आमच्या फॅमिली सपोर्टमुळे आहोत. आमच्याबरोबर असलेले कस्टमर, वेंडर, स्टेक होल्डर, आमचे सगळे कन्सल्टंट्स यांच्यामुळे आम्ही आहोत. तर म्हणजे आम्ही जसं तुम्ही डॉक्टरांना विचारलं की तुमचं हे फील्ड नसताना आपण कसं आलं, आमच्याकडे फक्त एक विश्वास होता आणि जिद्द होता, आपण करणार आहे. आणि आमचा एकमेकांवर विश्वास होता, आपण या करू. अनुषंगाने आणखी एक गोष्ट विचारतो की साधारण सेल्स मार्केटिंगमध्ये मुली कमी असतात. तुम्ही ते तुमच्याकडे जबाबदारी स्वीकारली की डॉक्टरांनी सोपवली म्हणून का तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट होता म्हणून? इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा त्यातलं बेसिक नॉलेज खूप कमी होतं. पण असं असतं की म्हणजे त्यांनी दिली म्हणून घेतली असं नाही किंवा त्यांनी दिली अशीही पण नाही. आम्ही बाय द वे पूर्वी सगळेजण सेल करायचो कारण पहिल्यांदा काही ऑप्शन नसतो, प्रत्येकानेच विकावं लागतं. सो आम्ही सगळेच विकायचो. तेव्हा डॉक्टर मनीषा पण फायनान्समध्ये असल्या, योगेश लँडमध्ये असला, प्रत्येकाने विकणं. कारण पहिल्यांदा कंपनीत पैसे येणं गरजेचं असतं. तर 5 वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी सेल केलं. पण त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की प्रत्येकाचं एक स्पेशलायझेशन व्हायला पाहिजे. आणि मी जास्त एक्स्ट्रोवर्ट आहे, मला बोलायला आवडतं, लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडतं आणि लोकांचे इनपुट घेऊन परत आपल्याला प्रोडक्टमध्ये काही वेगळं करता येईल का हे जास्त आवडतं. आणि मी अशी थोडी ॲग्रेसिव्ह आहे, त्याच्यामुळं मी असं योगेशसारखी शांत बसून लँडच्या मीटिंग वगैरे अटेंड नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटलं की असं फायनान्समध्ये, एक्सेलमध्ये बसून कामं करणं हे मला जास्त जमत नाही. त्यामुळे आय थॉट की सेल्स इज माय वे. आणि जशी टीम आली, डॉक्टरांनी जो विश्वास दाखवला आणि ॲज फार ॲज थिंग्स हॅपन, लाईक आम्ही सिंगापूर, दुबई इतर मार्केट ओपन केले, तिथून पण कस्टमर जो काही सपोर्ट मिळाला, त्यांनी विश्वास दाखवला, त्याच्यातून हे होत गेलं. म्हणजे असं मुलगी आहे म्हणून या प्रोफेशनमध्ये यायचं नाही, पण मला आजकाल असं वाटतं की सेल्स अँड मार्केटिंगमध्ये मुलीच जास्त पुढं जातात कारण त्यांना स्वतःला जे येतं ते खूप छान प्रेझेंट करता येतं. डॉक्टरांना मी मध्येच विचारू इच्छितो की तुम्ही ही यांनी सांगितलेली माणसांकडे जाण्याची, बडबडण्याची ही सगळी वृत्ती लक्षात घेऊन तुम्ही यांच्याकडे सुरुवातीला ही जबाबदारी दिली का? अगदी बरोबर. म्हणजे मी सुरुवातीला बघत होतो तिला एका खोलीमध्ये बंद करून टाकले तर कदाचित ती वेडी होईल. पण तिची जी बोलण्याची प्रवृत्ती होती, म्हणजे आजही आम्ही कुठल्या प्रोग्राममध्ये जातो नवीन 10 लोकांसोबत इंट्रोडक्शन होतं आणि एक बिझनेसमॅनचा तो असा दृष्टिकोन असलाच पाहिजे की नवीन लोकांसोबत बोललं पाहिजे. आणि ती तिच्यामध्ये अगदी ती प्रवृत्ती आहे आणि तीच तिची खरी तर संपत्ती. याचबरोबर नुसती बडबडी चालत नाही, तर आपण ज्या विषयामध्ये आहोत आणि ज्यांच्याशी संपर्क साधणार आहोत त्या दोन्हीचाही पूर्ण भान ठेवून ते बोलायला लागतं. तर याच्या अभ्यासासाठी, माणसं जोडण्यासाठी, माणसं समजून घेण्यासाठी तुम्ही नेमका काय विचार केला? तसं पाहायला गेलं तर आम्ही जेव्हापासून सुरुवात केली तेव्हा आम्ही आमच्या पर्टिक्युलर फील्डमधले कोणीच एक्सपर्ट नव्हतो. पण एक गोष्ट डॉक्टरांनी खूप चांगली केली, ओव्हर द पिरियड आम्ही जेवढे ट्रेनिंग्स येतील तेवढे अटेंड केले. आमच्या स्पेशलाइज फील्डमधले म्हणा, टायचे असतील, आम्ही BNI, NCCI जेवढे फोरम्स मिळाले त्याचे मेंबर झालो. तिथं नेटवर्किंगला बराच चान्स मिळाला. तसं डॉक्टरांनी जसं सांगितलं, मनीष गुप्ता प्लस ॲक्शन कोच संजय चतुर्वेदी हे आमचे बिझनेस कोच आले, तर त्यांनी वेळोवेळी आम्हाला खूप गाईड केलं सगळ्या गोष्टी. आणि काही गोष्टी ज्या आहेत ना त्या ॲज अ ओनर म्हणून आपणच कराव्या लागतात. आणि म्हणजे कंपनीचं विजन सेट करणं, पुढं काय करायचं आहे हे डायरेक्शन सेट करणं, ते खूप क्लॅरिटी आली. म्हणजे आधी जे काही होतं त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही थोडं थोडं शिकत गेलो. बट एक गोष्ट होती की जे काही आलं समोर त्यातून बऱ्याच लर्निंग होत्या, म्हणजे बरेचसे चॅलेंजेस होते, पण त्यातून आम्ही दरवेळी लर्निंग म्हणून घेत गेलो. आणि ते म्हणजे आमच्या आता म्हणजे कळसापर्यंत पोहोचेपर्यंत त्या पायऱ्या झाल्यात आमच्या वाटेवरच्या. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. शेवटच्या 2 गोष्टी तुम्हाला विचारतो. एक म्हणजे तुम्ही आता बोलता म्हणाल की मुलींकडे प्रेझेंटेशन उत्तम असतं, कुठली गोष्ट मांडता मुलींना उत्तम येते. तर आपण आपल्या 5 वर्षाच्या वाटचालीमध्ये कंपनीमधली एखादी तरी अशी मुलगी तयार केलीत का? कंपनीमधली एखादी मुलगी तुमच्याच कंपनीमध्ये? म्हणजे काय ना, मी सध्या कंपनीमध्ये सगळे यंगेस्ट आहे, त्यामुळे मी मुलगी म्हणजे माझ्या खालची कोणी नाही. बट माझ्याबरोबर ऑब्व्हियसली जेवढे जण होते म्हणजे सगळे माझ्यापेक्षा मोठेच आहेत तसे. म्हणजे शीला मावशी ज्या आहेत म्हणजे ज्या पहिल्यापासून आमच्या बरोबर आहेत. तर कोर टीममध्ये आता तुम्ही जेवढ्यांना बोलवाल त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुली आहेत. प्लस माझ्या कस्टमर बेसमध्ये पण बऱ्याचशा म्हणजे कस्टमर इन्फ्लुएन्स हा मेल ग्राहक असला तरी फिमेल इन्फ्लुएन्सर थेट विचारण्याचा उद्देश आहे डॉक्टरांनी जसं तुमच्यातला गुण हेरून
तुमच्यावर जबाबदारी सोपवली तसं तुम्ही हे नाही, मी तशी जेंडर झाल्यानंतर बायस नाहीये की मुलीच सेल्समध्ये जायला पाहिजे किंवा मुलांनी हे नाही करायला पाहिजे. ऍट द एंड ऑफ द डे माणूस आहे, त्यांनी एक्सेल करायला पाहिजे. दॅट्स इट. हरकत नाही. हे साधारणपणे कारण मुलींची ही एक प्रवृत्ती असते की आपण सर्व होत असताना शक्यतो स्पर्धक पाठवत नाही. म्हणून विचारलं. नाही स्पर्धक वगैरे काही नाही आता, म्हणजे या लेवलला स्पर्धक वगैरे काही वाटत नाही. वाटत नाही. ओके थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी यानंतर आमंत्रित करतो डॉक्टर ध्यास आणि लिपच्या सेक्रेटरी असलेल्या फायनान्स डायरेक्टर डॉक्टर मनीषा भरडे. मनीषाने तुमचं मनपूर्वक स्वागत. मुळामध्ये आयुर्वेदिक मेडिकल प्रॅक्टिशनर असलेल्या आणि आता ध्यास आणि लिपच्या दैनंदिन